मित्रांनो नमस्कार. मी आनंद राजाध्यक्ष. आज काही महत्त्वाच्या विषयांवर आपल्याशी बोलायचं आहे. हे विषय म्हणजे तुम्ही त्यांना म्हणू शकता की हे न सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे काही जे म्हणतो ना आपण उघडगुपितं म्हणतो, त्याच्या सगळ्यांना माहिती असतं पण त्याबद्दल असं बोलत नाही. पण त्यामुळे काय ना की बऱ्याच सगळ्यांना माहिती असतं असं आपण म्हणतो, पण बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर अशा काही विषयांवर आज बोलणार आहे, कारण ही निवडणूक आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. नुसती चुरशीची नाही, महत्त्वाची आहे. म्हणजे अस्तित्वाच्या संघर्षाची निवडणूक आहे, म्हणून हे विषय बोलावे लागत आहेत. पहिला विषय आहे की आज मी एका ठिकाणी एक व्हिडिओ बघितला की फलोदी सट्टाबाजारांनी भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. चांगली गोष्ट आहे, म्हणजे बातमी चांगली आहे, ठीक आहे. पण हिंदू का हरतो याचंही गुपित या बातमीत दडलेलं आहे. कसं म्हणत असं आहे की सट्टा बाजारांनी ज्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं ते आता म्हणजे भाजपचा मतदार जाईल, आता भाजप जिंकते म्हणजे आपण जाऊ मत द्यायला, आपल्या पार्टी जिंकते. म्हणजे ज्या गोष्टीला जी पक्ष सट्ट्यामध्ये काय असतं की जी पार्टी किंवा जे टीम वगैरे जी जिंकणार असते त्याच्यावर जास्तीत जास्त बेट टाकतात. त्याला भाव कमी मिळतो पण परताव्याची खात्री वाटते म्हणून लोक बेट लावतात त्याच्यावर. म्हणजे जिंकणार आहे म्हणून ज्याच्यावर सगळ्यात जास्त बेट्स लावलेले असतात त्याच्याच बरोबर जोडायचं. म्हणजे नाहीतर सट्टा बाजारांनी शिक्कामोर्तब केलं नसलं तर भाजपचा मतदार म्हणणार हरतोच आहे तर मी कशाला जाऊ. आणि आताही हे म्हणण्याची शक्यता आहे जाऊन सट्टा लावेल, पण मत द्यायला जाईल म्हणून सांगतात सट्टा लावलाय ना, बघू आपल्याला येईल त्याच्यात, मत द्यायला जायची काय गरज आहे. हे होतं, तुम्हालाही माहिती आहे. तर तसं नका करू. सट्टा लावा होतात, ठीक आहे. मी तुम्हाला नैतिकतेवर लेक्चर सोडत नाही, पण मत द्यायला जरूर जा, ठीक आहे. दुसरी गोष्ट एक काय माहिती आहे, अजून एक गोष्ट अशी आहे. 1919च्या निवडणुकीच्या वेळेला एक बँड आला होता, ऐसी तैसी डेमोक्रेसी म्हणून, काय ऐसी वैसी डेमोक्रेसी काहीतरी आहे, असं वामपंथी बँड होता. स्टँडअप कॉमेडियन वगैरे होते त्याच्यात, आणि त्याच्यात ते एक गाणं वाजवायचे. ते जुनं लताबाई आणि मुकेशचं गाणं होतं ना, सावन का महिना पवन करे शोर, त्याची पॅरोडी होती. त्याचं मी तुम्हाला पहिलं कडवं ऐकवतो, फक्त तेच महत्वाचं आहे. चुनाव का महीना है मच गया शोर, फिर आया है टाइम टू चूज हु विल स्क्रू अस मोर. चुनाव का महिना मच गया शोर वगैरे काय समजावायची गरज नाही, पण इथे नंतर ते इंग्लिशमध्ये जात आहेत. म्हणजे फिर आया है हे हिंदी झालं, आणि टाइम टू चूज म्हणजे निवडायची वेळ आली आहे, आता इंग्लिशमध्ये गेले. हु विल स्क्रू अस मोर म्हणजे कोण आपली, आता इथे त्यांनी अश्लीलता केली आणि तिथे ती सगळे म्हणजे ऑडियन्समध्ये अगदी उच्चभ्रू ज्याला आपण म्हणतो ना, एलिट, सुशिक्षित वगैरे, म्हणजे सुशिक्षितपणा आणि उच्चवर्गीयपणा, हाय क्लास, अप्पर क्लास, हा ज्यांच्या म्हणतात तसं चेहऱ्यावरनं अक्षरशः टपकतोय, असे लोक, बायका सुद्धा अगदी खदखदून हसत होते, दाद देत होत्या त्या हु विल स्क्रू अस मोरला. तर अशी काय दाद दिली की विचारू नका. त्यामुळे तसा थोडाफार आपण अनुवाद करू की आपली कोण जास्त मारणार आहे, ठीक आहे, हेच निवडायची वेळ आली आहे. म्हणजे काय की एकूण आपला फायदा काहीच होणार नाही, तर आपली मारणारच आहे. कोणी आलं तरी आपली मारणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं, ते निवडून काय करायचं. म्हणजे होतं काय की मध्यमवर्गीय जो आहे, सुशिक्षित मध्यमवर्गीय, तर म्हणतं काय करणार आहे, सगळे इकडून तिकडून सारखेच, कोणी आलं तरी आपल्याला काय करणार, आपल्याला काय फरक पडतोय. हा भाजप आली तरी आपली वाटच लागणार आहे, काँग्रेस आली तरी आपली वाटच लागते. इतके वर्ष काय फरक पडतो, आपण जाऊया ट्रिपला. बाळासाहेब म्हणायचे ना, टूर नडली, ती टूरला जाऊया. आणि टूरवाले बसलेच असतात पॅकेजेस घेऊन. तसं नका करू. तुम्ही जाऊ नये निवडणुकीला, मत द्यायला जाऊ नये म्हणून अशा तऱ्हेची गाणी वाजवली जातात, अशा तऱ्हेची गाणी गायली जातात, अशा तऱ्हेची गाणी रचली जातात आणि ऐकवली जातात, ठीक आहे. त्यामुळे जा, जास्त ऊनही नाही आहे, थंडीचा मोसम आहे, जा आणि मस्तपैकी मत देऊन या लवकरच. दुसरी गोष्ट, आता एक बातमी ऐकली की फतवे निघालेत म्हणे की मत द्यायला जा, तिथे घोळका करून राहा.
तुम्ही गर्दी करून रांगा लावून राहिला असता, तुम्ही मत देऊन सुद्धा पुन्हा रांगेत राहिला असता तरी तर काय की रांग बघून हिंदू घरी जातील. तर हे सगळे हातखंडे ते वापरणार आहेत. त्याचं तुम्हाला आता पेशंटली हे केलंच पाहिजे. तुम्ही असं म्हणू नका की नो पार्टी इज वर्थ माय टाइम. इट्स नॉट द पार्टी बिंग. तुमचं पार्टी तुमच्या टाइमचा वर्थ आहे की नाही हा प्रश्न नाही आहे. तुम्हालाच तुमच्या टाइमची वर्थ बघायची आहे, पार्टीला नाही. पार्टी राहील जाईल. तुमचं घर वक्फमध्ये गेलं तर कोणाला सांगणार तुम्ही? त्याला दाद नसते. आणि ही सगळी जे मौलाना विकास आघाडी जी आहे त्यांनी त्या वक्फवाल्यांपुढे सज्जाद नुमानी पुढे लोटांगण घातले आहे, तुम्हालाही माहितीच आहे. त्यामुळे तो थोबाड वर करून सांगतोय, तो तुर्की वंशाचा बाहेरचा लुटाबून बरोबर आलेला माणूस, ठीक आहे, तो सांगतोय थोबाड वर करून की मी 25 लोकांना भेटलो, मी त्यांना मी मुलाखती दिल्या आणि त्यांनी जाहीरपणे आमच्या शर्तींना स्वीकृती दिली, मगच आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि आम्हाला फक्त महाराष्ट्रात जिंकायचं नाही, आम्हाला दिल्लीचं सरकार पाडायचंय म्हणून तो सांगतोय. तुम्ही विचार करा, ठीक आहे, नक्की विचार करा या गोष्टीचा. ह्या 2 गोष्टी झाल्या. अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे हे सगळे म्हणजे म्हणतात नाही, आता जी सांगितली त्या आया है टाइम टू चूज सारखी त्याच तऱ्हेची गोष्ट आहे. आणि हा पार्टीनी कोणाला तिकीट द्यावं याच्यावर आपण खूप माझं प्रदर्शन करतो. आता हल्लीच दिल्लीमध्ये तो कोण गहलोत म्हणून आहे, कैलाश गहलोत, तो आम आदमी पार्टीमधनं बीजेपीत गेला. तो बीजेपीमध्ये त्याला घेतला म्हटल्यानंतर लोकांनी हलकळोळ केला की अशा माणसाला का घेतल्या. तो माणूस ठीक आहे, त्याचं म्हणजे बऱ्यापैकी काळं रेकॉर्ड आहे. आता त्याला का घेतलं हे तुम्हाला त्याच्याबद्दल जेवढं माहिती आहे ना त्याच्यापेक्षा जास्त बीजेपीवाल्यांना नक्कीच माहिती आहे. म्हणजे तुम्हाला त्याचे काळे धंदे जितके माहिती आहेत त्याच्यापेक्षा जास्त बीजेपीवाल्यांना नक्कीच माहिती आहेत. अमित शहा या लोकांना नक्की माहिती आहे. म्हणजे या माणसाला का घेतला याची त्यांच्याकडे जी काही कारणं आहेत ते अनफॉर्च्युनेटली पब्लिक करू शकणार नाही. पण बीजेपीच्या म्हणजे स्वतःला बीजेपी समर्थक म्हणवणाऱ्यांची प्रतिक्रिया काय होती की म्हणजे बीजेपीने सरेंडर केलं काय, म्हणजे आता लोक बीजेपीचा झेंडा कशाला उचलतील वगैरे 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 खूप आगपाखड करून झाली. तसं करू नये. कारण काय गेली 10 वर्ष आपल्याला भाजपने संधी दिली भाजपचा विकल्प उभा करायला. तुम्हाला भाजप आवडत नाही ना, नवीन विकल्प उभा, नवीन पार्टी तुम्ही उभी करा. काय केलं आपण? फक्त भाजपच्या चुका काढल्या, बसून आरामात लोडावर बसून तंगडीवर तंगडी टाकून पिका टाकत म्हणतात तसं भाजपच्या चुका काढल्या, गुटखा थुकत काय काय. अजूनही तुम्हाला तसं काहीच करायचं नाहीये, काही करणार नाहीये. फक्त इकडे तिकडे या डायलॉगला त्या डायलॉगला जाल, भाजपला शिव्या घालून याल, अजून काय होणार त्याच्यात. आणि मजेची गोष्ट काय आहे की तुम्ही म्हणता असा कॅन्डिडेट दिला तर आम्ही मत देणार नाही, नाही तर असा कॅन्डिडेट दिला नाही तर मत देणार नाही, कार्यकर्त्यांची नाराजी, स्थानिक जनतेची नाराजी वगैरे वगैरे. त्या काळ्या तंबू पार्टीची तुम्हाला काय माहिती आहे? हा नोमानी जो येऊन गेला तो ज्यांचं प्रतिनिधित्व करतो त्या लोकांची काय असते? तुम्ही दिलेला कॅन्डिडेट असतो तो त्यांचं खरोखर रिप्रेझेंटेशन करणार असतो का? त्यांची सौदेबाजी काय असते? लफड़ा होना तो संभालने का, किधर प्लॉट हड़प लिया तो संभाल लेने का. मतलब अपन का लफड़ा सब जो सब रहता है ना वो संभाल लेने का. त्याच्या पलीकडे त्यांचे काय नसते. मुंबईला गेल्यात कधी? चक्काचक आहे, पॉश आहे, ठीक आहे, मुंबईच्या पॉश एरियापेक्षा पॉश आहे. तिकडनं तेवढा टॅक्स येतो का? की त्यांच्या टॅक्सच्या पैशाने ते मुंबईत एवढं पॉश झालेलं आहे. केलं ना जितुद्दीनने. हे असं होतं तिथे, ठीक आहे. जाऊन बघा एकदा मुंबईला. तुम्हाला वाटतं तेवढं मुंबई गलिच्छ नाहीये, एकदम पॉश आहे, एरिया एकदम पॉश आहे. लोक बाहेर नच का ती अजून तशीच दिसतात ती, पण त्यांना ते पॉश करून दिलं कोणी? सदरुद्दीनने आणि जितुद्दीनने, तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशातून, ठीक आहे. त्यामुळे त्यांचे असे फायदे होतात. उद्या तुमची घरं वक्फमध्ये उचलली तर तुम्ही काय करणार?
तर हे लक्षात ठेवा. आणि ते म्हणजे त्यांचे जे असतात ना ते प्रवचनामध्ये सांगतात, ये पढ़े लिखे हिंदू वहां जो पढ़े लिखे होते हैं सोचते हैं तुम लोग पर हंसते हैं, तुमको पंचरिया बोलते हैं, पंचर पुत्र बोलते हैं. जीतता कौन है? फायदा किसका होता है? त्यामुळे आपण जेव्हा हे करतो ना, म्हणजे पार्टीने काय करावं, पार्टीने काय न करावं, हे पार्टीच्या म्हणजे आपण ऍक्च्युअली कॅम्पेनला जात नाही, मतदानालाही जात नाही, पण पार्टीने काय करावं याच्याबद्दल आपण अगदी वोकली मतप्रदर्शन करतो सोशल मीडियातून आणि लोकांना इन्फ्लुअन्सही करतो. लोक त्यामुळे मत द्यायला वगैरे जात नाहीत. परिणामी ते निवडून येतात. आणि ते आले की काय मग ते सांगतात ना, फायदा किसका होता है. तुम्ही कर्नाटकमध्ये जिंकलेल्या मौलानाची वक्तव्य बघा. कैसा इनको मामा बनाया, कैसा बोंबडिया मारते थे वगैरे. ऐकलं नाहीत का तुम्ही ते व्हिडिओज? बघितले नाहीत? तिथे सुद्धा लोकांनी भाजपचे भरपूर फॉल्ट्स काढले. हे नाही केलं, ते नाही केलं. हायली एज्युकेटेड लोक आहेत बंगलोरची वगैरे, कर्नाटकची लोक. काय झालं? त्यामुळे फायद्यात कोण, आणि ते सांगतात फायदे में कौन रहता है, जो सुनता है वो फायदे में रहता है, जो अपनी अक्कल दौड़ाता है वो उसका क्या होता है देखा तुमने. मी तुम्हाला हे सांगत नाही, तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही काय भाजपचे गुलाम आहेत का, आम्ही काय सतरंजा उचलायच्या का वगैरे वगैरे, तसं नसतं ते. आणि आता कोणी सतरंजा उचलत नाही, ते फक्त ते एक लोकांना उचकवायची एक ती वापरलेली म्हण आहे, दुसरं काही नाही. आणि कार्यकर्त्यांनी म्हणजे जेव्हा जो निवडून येऊ शकतो ना त्यालाच असं तिकीट दिलं जातं. पण तुम्हाला जर मतदार म्हणून हे करायचं असेल तर आपला स्वार्थ बघा. तुम्हाला तुमचं घर पाहिजे असेल, तुमच्या मुलीला वगैरे कोणी छेडायला नको असेल, तर या लोकांना बाहेर ठेवा. मला इतकंच सांगायचं आहे. मौलाना विकास आघाडीला तुमचं घर वक्फ करायची संधी देऊ नका. ह्या गोष्टी कोणी सांगत नाहीत, पण बोलणं भाग पडलं असं मला वाटतंय, त्यामुळे बोललेलं आहे. तुम्हाला माझं नाव माहिती असेल नसेल, माझं नाव आनंद राजाध्यक्ष, ठीक आहे. आणि हा अजून एक गोष्ट महत्वाची, तुम्हाला ही अबकी बार नाही काय आएगा तो मोदी ही 2024 मध्ये आएगा तो मोदी ही आणि अबकी बार 400 पार, हे दोन नारे जे होते ना हे भाजपला खूप भोवले. भाजपचे प्रचार प्रभारी आहेत, माझे मित्र आहेत, घरी आले होते. मी आल्याला त्यांना विचारलं, हे नारा तुमचे होते का तुम्हाला म्हणजे ते तुम्ही नकारू शकला नाहीत? मनापासून हसले, म्हणाले दादा खरं बोलतात अगदी, हे नारे आमचे नव्हते. पण आम्ही काय सांगणार, म्हणजे अबकी बार 400 पार नाही नाही अबकी बार 400 पार नाही म्हणून म्हणणार का? तर झक मारत मोदीने सुद्धा अबकी बार 400 पार म्हणावं लागलं. आणि हे जे होतं आएगा तो मोदी, तोही नारा भाजपचा नव्हता. पण त्यामुळे झालं का की लोक गेली नाहीत मत द्यायला. अबकी बार 400 पार तर आएगा तो मोदी, तर मेरे जाने से क्या फरक पडतो. हे अशा नाऱ्याच्यात पडू नका. जाऊन मी म्हणतात ना, एक मराठीत म्हण आहे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. पण इथे मतदानाला गेला नाहीत ना तर स्वर्ग नाही नरक दिसेल, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पाकिस्तानात हिंदूंचं काय होतंय, बांगलादेशात आता आता ताजं आहे. पाकिस्तान जुनं झालं, बांगलादेशात हिंदूंचं काय होतंय दिसतंय ना. आणि बंगाल देशात सुद्धा काय होतंय तेही दिसतंय, बंगाल प्रदेशात. त्यामुळे जरा व्यवस्थित म्हणजे एक ते त्रिपुरामध्ये तिथे बीजेपीच्या कार्यकर्त्यांची एक म्हण होती, म्हणजे वाक्प्रचार केला होता, चुपचाप कमल छाप. ठीक. जय जय श्रीराम. श्रीराम तुम्हाला सद्बुद्धी देवो, हीच इच्छा आहे. स्वतःसाठी मतदान करा, स्वतःचं घर वाचवण्यासाठी मतदान करा, स्वतःच्या बायका मुलींना वाचवण्यासाठी, आया बहिणींना वाचवण्यासाठी मतदान करा. ठीक आहे. आणि हा 3000 रुपये ते कुठून देणार आहेत? सत्तेत असेपर्यंत 1500 रुपये त्यांनी कधी दिले नव्हते, एक 15 रुपये सुद्धा दिले नव्हते. यांनी 1500 दिले म्हणून ते 3000 सांगतात. 8500 कुठनं देणार होते त्याचा काही हिशेब नाहीये. ठीक आहे. जे काय देणार म्हणून सांगतो त्याचा हिशेब नाही. आणि कर्नाटकमध्ये त्यांनी काय जे प्रॉमिसेस केली होती ती पुरी करू शकत नाहीयेत. हिमाचलमध्ये सॅलरी सरकारी नोकऱ्यांचे पगार देऊ शकत नाहीयेत आणि सांगतात की नाही मोदी आम्ही त्यांच्याकडे केंद्राकडे मदत मागतोय,
ते देत नाही म्हणून आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. म्हणजे केंद्राने दिले तर आम्ही तुम्हाला देणार असं होतं. तुमचा तेवढा टॅक्स जात नाही, तुमचे ते हक्काचे नाहीये. तुम्ही दुसऱ्या राज्यांच्या सांगता की दुसऱ्या राज्याच्या हक्काचे तुम्ही ओरबाळून घ्या आणि आम्हाला द्या, किंवा जागतिक बँकेचं कर्ज घ्या, इकडून तिकडून घ्या आणि आम्हाला द्या. या मागण्यात तुम्ही म्हणजे ही प्रॉमिसेस, ही वचनं तुम्ही दिलेत. कुठनं आणायचे पैसे? तुमच्याकडे योजना नव्हती. म्हणजे फक्त तुम्ही काय म्हणतो ना आपण, लव जिहाद मध्ये काय होतं ना, मुलीला काय काय दाखवलं जातं, अमुक आहे तमुक आहे, आणि नंतर कळतं की आज झोपडपट्टीत राहतो म्हणून. आणि घर त्याचं तसं नाहीच आहे, त्याचं घर आपण बघितलंच नव्हतं, कसं घर आहे ते वगैरे, ते त्या मुलीला माहितीच नसतं ना. तर लव जिहाद मध्ये त्या मुलीची जशी फसवणूक होते ना, हे 3000 रुपये वगैरे जे सगळं आहे ना, हा टिपिकल लव जिहाद आहे. वोट जिहादच आहे. ते जिहादच म्हणतात म्हटल्यानंतर फसवणुकीला काय, त्यांच्याकडे फसवणूक ना, जिंकण्यासाठी फसवणूक त्यांच्याकडे वैध आहे. ठीक आहे. अल्तकिया म्हणतात त्याला. अल्तकिया म्हणजे चार वेगवेगळी खोटी आहेत. अल्तकिया, तौरिया, मुजरत, आणखीन एक आहे आता विसरलो नाव. म्हणजे 4 वेगवेगळ्या तऱ्हेची खोटी परमिटेड आहेत. त्यामुळे त्यांना त्याच्यात काहीच वाटणार नाही. तुम्हाला फसवायला म्हणजे वॉर इज डिसेप्शन म्हणणे हदीस सुद्धा आहे. युद्ध जिंकण्यासाठी फसवणूक करावी लागते. हे आता म्हणतात तसं वरतूनच त्या गोष्टीला सँक्शन आलेले आहे, तेव्हा तुम्हाला फसवायला त्यांना काहीच वाटणार नाही. असो, 15 मिनिटं घेतली तुमची मी, तेव्हा ऐकल्याबद्दल आभार. हा व्हिडिओ दुसऱ्यांनाही पास ऑन करा, अवश्य पास ऑन करा. म्हणजे त्यांचंही मत पडणं आवश्यक आहे. कारण त्यांचं मत कमी पडलं तर तुमच्या मताला किंमत राहणार नाही. सगळ्यांची मतं पडायला पाहिजे. ठीक आहे, येतो मी. जय जय श्रीराम.